क्रांतिसिंह नाना पाटील यांचा नारायणगडाला वेढा आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या उदात्ततेचा परिचय. संत श्रेष्ठ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, संत सद्गुरू तुकाराम महाराज यांना त्या कालखंडामध्ये समाजातील काही घटकांनी प्रचंड त्रास दिला. याची पुनरावृत्ती 19व्या शतकामध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या देखील वाट्याला आली. त्याचाच एक भाग म्हणून अनेक षडयंत्र निर्माण होऊ लागली. नारायणगडाचे तत्कालीन महंत माणिक बाबा यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून परब्रह्म अंश अवतार राष्ट्रसंत भगवान बाबा यांची योग्यता, गुणवत्ता, विद्वत्ता ओळखून निवड केली होती. संतांचा उत्तराधिकारी हा ज्ञानावर ठरत असतो. वारसा हक्क तेथे नसतोच आणि नारायणगड तर ब्रह्मचारी संतांची गादी होती. म्हणून माणिक बाबा यांनी योग्य निवड केली होती. पण गडाचे तत्कालीन ट्रस्टी मंडळातील काही सदस्यांना मात्र ही निवड मान्य नव्हती आणि माणिक बाबा हयात असताना ही मंडळी शांत बसून संधीच्या शोधात होती. अगदी बालवयात आबाजी हे जन्मनाव असताना गुरुमंत्र शोधात होते आणि तोच गुरुमंत्र देतेवेळी माणिक बाबांना जो साक्षात्कार झाला, प्रचिती आली, त्या अनुषंगाने माणिक बाबा यांना साक्षात गरुडावर विराजमान होऊन भगवान विष्णू यावेत याच अवस्थेत आबाजी मंदिर शिखरावरून उड्डाण घेऊन अलगदपणे जमिनीवर आले आणि हा साक्षात्कार पाहून माणिक बाबा यांनी आजपासून आपण भगवान म्हणून जन्मनाव आबाजी बदलून भगवान असे नामकरण केले. आध्यात्मिक ज्ञान संप्रदायामध्ये ज्ञान आणि गुणवत्ता हाच निकष असतो. पण माणिक बाबा यांच्या वैकुंठ गमनानंतर मात्र संधीच्या शोधात असणारी काही मंडळी सक्रिय झाली. गडाचे स्थानिक ट्रस्टीमधील काही लोकांना भगवान बाबा हे महंत म्हणून नको वाटू लागले. तसं पाहिलं तर तत्कालीन समाज व्यवस्थेने संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांना देखील वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला होता. उच्च पराकोटीचे सद्गुरू हे लोकांना सहजासहजी कळत नाहीत. हे संतांचं नाही तर सर्वसामान्य लोकांचं दुर्भाग्य असतं, हे आपण जाणून आहेत. अनंत आघाताने देखील ज्यांचं सज्जनत्व संपत नाही किंवा भंगत नाही ते संत असतात. दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचे दूत असणारे संत हे शांती ब्रह्म असल्याने संत आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करत असतात. लोकांच्या अथवा दुर्जनांच्या कार्याकडे किंवा त्रासाकडे संत कधीही जास्त लक्ष देत नाहीत किंवा त्यामध्ये स्वतःला गुरफटवून घेत नाहीत किंवा आपल्या मुख्य उद्देशापासून दूर जात नाहीत. लोककल्याण हाच मुख्य हेतू संतांचा असतो. सर्वसामान्य लोकांना संतांची शक्ती परिचय होण्यास वेळ लागतो. म्हणून काही विघ्न संतोषी लोक अगदी रामराज्यापासून आज तागायत प्रत्येक युगात काळात सक्रिय असतात. याचाच एक भाग म्हणून तत्कालीन महंत वैकुंठवासी माणिक बाबा यांच्या नंतर त्यांचे पुतणे यांना वारसा हक्काने गादीवर बसविण्यासाठी भगवान बाबा यांना येथून बाहेर काढलं पाहिजे. पण थेट माणिक बाबा यांनीच भगवान बाबा यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती आणि भगवान बाबा यांचं सामर्थ्य कार्य देश पातळीवर आकारास येत होतं. प्रचंड लोकप्रियता असल्याने भगवान बाबा यांना नारायणगडावरून बाहेर कसं काढायचं म्हणून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळी षडयंत्र त्या कालखंडामध्ये आकारास येऊ लागली. आपण भगवान बाबा यांना त्रास देऊ म्हणजे ते आपोआप नारायणगड सोडतील आणि आपलं इप्सित साध्य होईल या उद्देशाने काही मंडळी कार्यरत होती. या षडयंत्राचा भाग म्हणून भगवान बाबांना गडावरून काढण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मनात गैरसमज किंवा विक्षेप पेरण्यात आला. भगवान बाबा हे वंजारी समाजात जन्माला आलेले असल्याने काही लोक जातीय रंग म्हणून बाबांना गडापासून दूर करण्यासाठी
वेगवेगळे बेत आखू लागले. नाना पाटील यांच्या मनात विक्षेप पेरणे हा त्यातील एक प्रकार होता. संताला वास्तविक जात नसते. भगवान बाबा यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड केलेले माणिक बाबा मराठा नारायणगडावर येऊन शिष्यत्व प्रदान करत सोबत आळंदीला घेऊन जाऊन घडवणारे सद्गुरू व्यंकटस्वामी महाराज राजपूत आणि आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे मामासाहेब दांडेकर हे ब्राह्मण आणि सोबतीला असणारे 18 पगड जाती धर्मातील टाळकरी वारकरी सहकारी. मुळात भगवान बाबा हेच सामाजिक समतेचे दूत होते. देशहितासाठी भगवान बाबा यांचं कार्य देखील देशपातळीवर आकारास आलं होतं. निजामशाही राजवट आणि इंग्रज देखील बाबांच्या विरुद्ध षड्यंत्र करण्यासाठी पाठबळ देत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी अनेक जण आपापल्या पद्धतीने रणनीती आखून लढा देत होते. मार्ग वेगवेगळे होते, पण ध्येय एकच होतं. इंग्रज सरकारच्या विरुद्ध रणशिंग फुंकणारे क्रांतिसिंह नाना पाटील त्यापैकी एक. सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानी पत्री सरकार म्हणून प्रसिद्ध झाले होते. इंग्रज सरकारच्या लोकांना पायात पत्री ठोकून आंदोलन करण्याचा सपाटा त्यांनी सुरू केला होता. याच दरम्यान साधारणतः 1930चा कालावधी होता. नारायणगडावरून राष्ट्रसंत भगवान बाबा अहिंसा मार्गाने देशहितासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी आध्यात्मिक ज्ञान मार्गाने कार्य करत होते. दुसऱ्या बाजूला बाबांना गडावरून त्रास देऊन घालवण्यासाठी षड्यंत्र चालूच होते. याचाच एक भाग तो दिवस उजडला आणि काही लोकांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना कूटनीती करून त्यांच्या मनात विक्षेप पेरल्यानंतर त्यांनी आपल्या सैन्यासह नारायणगडाला वेढा घातला. संबंध गड सैन्याने घेरला आणि स्वतः क्रांतिसिंह नाना पाटील गडावरील मुख्य सभागृहात आले. उद्देश स्पष्ट होता. भगवान बाबा यांना धडा शिकवू. जो विक्षेप मनात पेरला तो चरणसीमेवर होता. त्याच वेळी नेमकं भगवान बाबा हे पूजा करत होते आणि आपले आराध्य नगद नारायण महाराज यांची पूजा करत होते. बाबांना निरोप मिळाला. नाना पाटील भेटू इच्छित आहे. बाबा म्हटले, आलोच, थांबायला सांगा. आणि थोड्याच वेळात देवपूजा उरकून बाबा आले. बाबांना साक्षात समोर पाहून नाना पाटील नतमस्तक झाले. बाबांचं रूप तेज पाहून साक्षात शब्द सुचेना. विक्षेप संपुष्टात आला. ज्या उद्देशाने नाना पाटील आले होते तो उद्देश बाबांच्या दर्शनाने नष्ट झाला. संतांच्या संगतीमध्ये किंवा सहवासामध्ये एवढं मोठं सामर्थ्य असतं की कोणत्याही प्रकारचा अविचार मनामध्ये आपलं स्थान ठेवू शकत नाही किंवा त्यावेळी कोणत्याही कारणाने निर्माण झालेला विक्षेप हा टिकून राहत नाही. ज्या उद्देशाने नाना पाटील आले होते तो उद्देश बाबांच्या दर्शनाने नष्ट झाला. संतांच्या दर्शनाने मन गंगा नदीसारखं निर्मळ स्वच्छ होतं, तसं नाना पाटलांचं झालं. नाना पाटील यांना समोर पाहून बाबा बोलले, नाना या भोजन करू. तेव्हा नाना पाटील म्हटले, बाबा मला आपल्याशी थोडं बोलायचं होतं. बाबा म्हटले, अगोदर भोजन करू, मग निवांत बोला, काय बोलायचं आहे ते नंतर बोलू. असं म्हणून भोजन आरंभ झालं. भोजन उरकत येईपर्यंत नाना पाटील यांच्या मनातील विक्षेपाचे पूर्ण खंडन झालं होतं. संत महात्म्य आणि शक्तीचा परिचय नाना पाटील यांना झाला होता. भगवान बाबा यांचं सामर्थ्य लक्षात आलं होतं. साक्षात्कार झाला होता. नाना पाटील यांना स्वतःबद्दल वाईट वाटू लागलं. मनात दुःख वाटू लागलं. आपण खरंच चुकलो, पण बाबांना खरं सांगितलं पाहिजे. म्हणून नाना पाटील व्यक्त झाले, बाबा पण सर्वज्ञानी आहात. मला बोलायचं होतं. मी खूप वेगळ्या उद्देशाने या ठिकाणी आलो होतो. माझ्या मनात विक्षेप पेरला गेला होता, पण आपलं दर्शन झालं. साक्षात पांडुरंग भेटला. काही लोकांनी गैरसमज केला होता. अज्ञानाचा मळप संपुष्टात आला. आपण दयेचे सागर आहात, ज्ञान सम्राट आहात, जगदविख्यात तत्वज्ञानी, योग विद्या पारंगत, नवनिधी अष्टसिद्धीचे दाता. आपल्यापासून काय लपवला? आमची अक्षम्य चूक झाली आहे. आपण उदार अंतकरणाने क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगतो. असे बोलून क्रांतिसिंह नाना पाटील गहिवरले आणि बाबांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करताच बाबांनी त्यांना आपल्या पायाकडे न जाऊ देता आलिंगन देऊन आशीर्वाद दिले. संतांचं अंतकरण किती उदार असतं याचा परिचय झाला. गडाला वेढा घातलेलं सगळं सैन्य बोलवलं. सगळ्यांना भोजन व्यवस्था केली. सर्वांनी बाबांचं दर्शन घेतलं. निरोपाची वेळ झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बाबांचं दर्शन घेतलं आणि
आज्ञा द्या अशी विनंती केली. बाबा, आम्ही देशासाठी लढतोय, पण आपण तर साक्षात राष्ट्र निर्माणासाठी योगदान देत आहे. आपली महती आणि कीर्ती अजर अमर होईल. आमच्याकडून कळत नकळत अपराध झाला. आपल्याविषयी मनात गैरसमज घेऊन आम्ही गड गाठला, पण आज साक्षात परब्रह्म दर्शन घेऊन आम्ही निरोप घेतोय. आमचं जीवन धन्य झालं. जीवनात सगळं काही मिळालं. बाबांनी नाना पाटील यांना आशीर्वाद दिले आणि नाना पाटील नारायणगडावरून मार्गस्थ झाले. बाबांचा आशीर्वाद फलद्रूप झाला आणि क्रांतिसिंह नाना पाटील पुढे बीड जिल्ह्याचे खासदार देखील झाले. बाबांच्या दर्शनाचा साक्षात्कार झाला. आशीर्वाद कामी आले. लोकसभा निवडणुकीत गावागावात हा किस्सा आणि बाबांचं महत्त्व आपल्या शैलीत क्रांतिसिंह नाना पाटील सांगत असत. याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आध्यात्मिक ज्ञानमार्गाने भगवान बाबा यांचे योगदान अक्षरांनी लिहिलं पाहिजे, एवढा अगाध आणि मोठा आहे असं नाना पाटील यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांच्याकडे बाबांची महती विशद करताना व्यक्त केलं. संतांचं हृदय आणि अंतकरण हे निष्पाप असतं. कोणाच्याही बद्दल मनात दुजाभाव नसतो. संत हे ईश्वर स्वरूप असतात. याचा प्रत्येक संतांच्या आचरणातून येत असतो. भगवान बाबा तर साक्षात भगवान विष्णू यांचे अंशावतार होते.